बघा आमच्या मांजरी, एक लहान पिल्लू आणि लिल्ली आणि सिम्बा, तिघं दोघं नवरा बायको आणि लहान मुलगा त्यांचा खेळतो इथं बाहेर. या टायमाला त्यांना बाहेर काढते मी खेळायला. याचंवाला पिल्लू हा सिम्बा आहे आणि ती लिल्ली आहे. लय गरीब आहे हा माहीत नाही कोणी सोडला होता, पण तो आमच्या इथं आला तर इथंच राहिला तो. आणि लिली बघू शकता तिकडे लिली, 2-3 झाले होते तिला, त्याच्यातले 2 मुले आणि ते आहे. अकरा 11:30ला त्यांना बाहेर काढते थोडे वेळ झोपायच्या आधी, म्हणजे मग कसं दिवसभर करत असते ना ते कंटाळून जातं. थोड्या वेळ बाहेर काढलं म्हणजे त्यांना पण खेळायला होतं आणि नसते केल्याने काय होतं, मी जेव्हा बाहेर बसते अर्धा घंटा मग त्यावेळेस मी त्यांना बाहेर काढते. आणि ही एक कुत्री कोणीतरी आणून सोडली आहे, पण ती इथंच राहते, जवळच राहते, जातच नाही आणि त्याच्याबरोबरच खेळत असते. बघा काहीच करत नाही, लय आवडतं तिला खेळायला. रोजचं त्यांचं जेवण माझं चिकन असतं, 40 रुपयाचं चिकन रोजचं, अर्धा किलो तांदूळ. रोजचं आलं का 10:30ला आले का कामावरून मग त्यांना शिजवायचं, जेव घालायचं, त्याच्यानंतर मी जेवणार. हेच नाही 4 कुत्रे, 4 पण मग या टायमाला मला जेवायला द्यावं लागतं. 40 रुपयाचं चिकन रोजचं, पाय नाही तर मग कढी पीस. मग आल्यानंतर शिजवणार, मग त्यांना थंड करून मग जेवायला देणार, त्याच्यानंतर मी जेवणार. रोजचं माझं हे काम ठरलेलंच आहे. काही असो, त्यांना सगळ्यांना खाऊ घातल्यावरच मी जेवते रात्रीची. मला जेवायला वाजता आपण हिला किती मारलं ना तर जात नाही, लय कोचूट होते हिला. तिचा हिरो मी टाकला होता बघा मागं, तिचा हिरो टाकला होता कारण तिला लय कोचूट झाले होते. कोणतरी आणून सोडलं होतं, पण ती जातच नाही आमच्या इथे, इथंच राहते. काय सिम्बा सारखा हा ना आवाज, हा सेम तसाच आवाज आहे तिचा. खेळते किती वेळचे ते, म्हणलं थोड्या वेळ बसले ना बाहेर मग त्यांना थोडंसं फ्री, दिवसभर घरात असते ना ते, त्याच्यामुळे मग अर्धा घंटा सोडलं ना मस्त मोकळं खेळत ते. तरी ही पण दिवसभर इथंच असते. बघू शकता ही एक कुत्री आहे ढवळी. हे 2 कुत्रे पाणी पिते. आणि ही इथंच बसायला असतं, आमच्या घराची राखण करत असते दिवसभर. टॉयलेटला जा कुठं जा पण ती आमच्या मागच असणार. चला व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. प्राण्यांना माणसापेक्षा प्राण्यांचं जास्त जीव असतो, त्यांना सगळं समजतं. माणसांना कसं पण खरं शेवटी काय बोलायचं ते तुम्हाला समजलं किती जीव काय नसतं, शेवटी आपली अवकाश दाखवणार.